मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 4 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.6 द बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजेच काय? फुलपाखरू. तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? अ बटरफ्लाय स्टार्ट्स इट्स लाईफ ॲज अन एग. A caterpillar changes into a butterfly. This change is called metamorphosis. जे काही बटरफ्लायचं जे लाईफ स्टार्ट होतं ते कुठून स्टार्ट होणार आहे? अंड्यापासून स्टार्ट होणार आहे. अंड्यामधून तो कॅटरपिलर मध्ये म्हणजेच काय, एका अळीमध्ये तो कन्वर्ट होणार आहे आणि त्या अळीपासून तो काय तयार होणार आहे? बटरफ्लाय तयार होणार आहे. या सगळ्या चेंजेसला, या सगळ्या स्टेजेसला येथे मेटामॉर्फोसिस असं म्हटलेलं आहे. तर खाली काय म्हणलेलं आहे पहा. बटरफ्लाईज हॅव 4 कलरफुल विंग्स. तर बटरफ्लायला 4 विंग्स असतात. किती पंख असतात? 4 पंख असतात. बटरफ्लाईज ड्रिंक नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. बटरफ्लाईज हेल्प फ्लावर्स बाय स्प्रेडिंग पॉलन ग्रेन. तर बटरफ्लाय काय पिते, काय ड्रिंक करते? तर फुलांमधला जो रस असतो, जो गंध असतो, त्याला ती काय करते? ड्रिंक करते किंवा पिते. नेक्टरमुळेच किंवा या गंधामुळेच त्या फ्लावरचं तेथे काय होणार आहे? पोलन ग्रेन काय होणार आहे? स्प्रेड होणार आहे. त्यामुळे जे फ्लावर्स असतात ते फ्रुट्स मध्ये कन्वर्ट होतात. त्यालाच येथे स्प्रेडिंग पॉलन ग्रेन असं म्हटलेलं आहे. चला तर सुंदर अशी येथे कविता देण्यात आलेली आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. पहिला ती तालासुरात म्हणून घेऊया आणि त्याचं त्यानंतर स्पष्टीकरण पाहणार आहोत. लिसन अँड सिंग. वन डे as I was walking, I heard a little talking. Why are you stopping here? Said one. Because, said I fear. I saw a butterfly with wings of purple and gold. He fluttered in the sunshine, so graceful to behold. I wished to catch the butterfly and hold him in my hand. But he flew away so lightly to a far and pleasant land. तर अशा प्रकारे सुंदर अशी येथे कविता किंवा पोयम आपल्याला देण्यात आलेली आहे. चला तर येथे याचं मीनिंग पाहून घेऊया. या पोयमचे जे पोएटस आहेत ते कोण आहे? क्रिस्टेना रोसेटी नावाचे पोयम आहेत. त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. चला तर स्पष्टीकरण पाहून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. वन डे ॲज आय वॉज वॉकिंग. एके दिवशी मी चालत जात होते. आय हर्ड अ लिटिल टॉकिंग. आणि माझ्या कानावर ऐकू आलं. एक लहान असा आवाज माझ्या कानावर ऐकू आलं. वाय आर यू स्टॉपिंग हिअर? सेड वन. तू इथे का थांबलीस? असं कोणीतरी मला हाक मारली, असं कोणीतरी मला म्हणालं. बिकॉज, सेड आय फिअर. आणि त्यामुळे मी काय केले? तिथे भिले. आय सॉ अ बटरफ्लाय. आणि मी एका सुंदर अशा बटरफ्लायला म्हणजेच काय, फुलपाखराला तेथे पाहिले. विथ अ विंग्स ऑफ पर्पल अँड गोल्ड. आणि त्या बटरफ्लायचे किंवा त्या फुलपाखराचे जे पंख होते, जे विंग्स होते, विंग्स म्हणजेच काय, पंख. कोणत्या रंगाचे होते? पर्पल. पर्पल म्हणजेच काय, जांभळ्या. आणि गोल्ड. गोल्ड म्हणजेच काय, सोनेरी रंगाचे त्याचे पंख होते. ही फ्लटर्ड इन द सनशाईन. आणि तो उन्हामध्ये फडफडत करत तो काय करत होता? उडत होता. सो ग्रेसफुल टू बी होल्ड. तर त्याला पाहून मला खूपच आकर्षक वाटत होते आणि अट्रॅक्शन वाटत होतं. खूपच तो सुंदर होता दिसायला. आय विश टू कॅच द बटरफ्लाय. आणि माझी इच्छा होती. विश म्हणजेच काय, इच्छा असणे. आणि माझी इच्छा होती, त्याला काय करायचं होतं? मला कॅच करायचं होतं, पकडायचं होतं. कोणाला? बटरफ्लायला. अँड होल्ड हिम इन माय हँड. आणि त्याला माझ्या हातामध्ये पकडून ठेवायचं होतं. बट ही फ्ल्यू अवे सो लाईटली. तो अगदीच हलका असल्यामुळे तो लगेचच काय झाला? उडून गेला. टू अ फार अँड प्लीझंट लँड. लांबच लांब उडत गेला आनंददायी भूमीवर. म्हणजेच काय, जिथे हॅपीनेस असेल अशा लँडवर, अशा जमिनीवर तो उडत गेला. तर अशा प्रकारे सुंदर अशी येथे पोयम आपण एक्सप्लेन करू शकतो. तर पोयम रिलेटेड खाली काही आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. फाइंड अँड राईट मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, पोयम मधलेच आहेत. त्याचे मीनिंग्स येथे आपल्याला लिहायचे आहेत. जसं की फ्लटर्ड, मूव ऑर फ्लॅप्ड विंग्स क्विकली अँड लाईटली.
तर फ्लटर्ड म्हणजेच काय, मूव्ह करणे, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे किंवा आपल्या पंखाच्या साह्याने क्विकली लगेचच लाईटली हलक्या वजनाने दुसऱ्या जागेवर जाणे त्यालाच फ्लटर्ड असे म्हणतात. सनशाईन म्हणजेच काय, सूर्यप्रकाश किंवा ऊन, डायरेक्ट ब्राईट सनलाईट, तर खूपच असा तीक्ष्ण असा ऊन जो पडतो त्याला सनशाईन असे म्हणतात. ग्रेसफुल म्हणजेच काय, ब्युटिफुल, स्मूथ और एलिगंट इन अ मुवमेंट, तर खूपच दिसायला सुंदर, खूपच अतिशय छान, त्यालाच ग्रेसफुल असं म्हटलेलं आहे. आणि प्लीजंट म्हणजेच काय, आनंदीदायी किंवा हॅपीनेस, एन्जॉयबल, नाईस और ॲग्रेएबल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. थर्ड वन सांगण्यात आलेलं आहे, आयडेंटिफाय पेअर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधून आपल्याला काय करायचे आहेत, रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करून लिहायचे आहेत. जसं की येथे लिहून घेऊ शकतो पहा, गोल्ड, बिहोल्ड, हँड, लँड अँड. फोर्थ वन येथे सांगण्यात आलेलं आहे, डिस्क्राईब द पिक्चर दॅट यू सी युजिंग द वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर पोएम मध्ये जे बटरफ्लायचं पिक्चर देण्यात आलेलं आहे त्या पिक्चरला पाहून त्या पिक्चरला इथे काय करा म्हटलेलं आहे, डिस्क्राईब करा म्हटलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. तर त्या पिक्चरमध्ये आपल्याला एक मुलगी आणि एक बटरफ्लाय दिसत आहे पहा. तर येथे आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो, अ यंग गर्ल इन अ ग्रीन ड्रेस इज स्टँडिंग अंडर द ब्राईट सनशाईन reaching out her hand towards a beautiful butterfly with the purple and gold wings at its flutters gracefully in the एअर. दॅट आफ्टर फिफ्थ वन येथे देण्यात आलेला आहे, राईट ट्रू ऑर फॉल्स. तर जर सेंटेन्स किंवा जे वाक्य जर करेक्ट असेल तेथे आपल्याला ट्रू लिहायचं आहे, म्हणजेच काय, बरोबर लिहायचं. ट्रू म्हणजेच काय, बरोबर, आणि फॉल्स म्हणजेच काय, चूक. आणि जे सेंटेन्स रॉंग आहे त्याला येथे आपल्याला फॉल्स लिहायचं आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, द बटरफ्लाय हॅड पर्पल अँड गोल्ड विंग्स. तर जो फुलपाखरू होता त्याचे पंख पर्पल कलरचे आणि गोल्डन कलरचे होते का, तर हो, हे सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे. तर येथे आपण ट्रू लिहून घेऊया. अँड बी वन आहे, द पोएट कॉड द बटरफ्लाय. तर ती जी पोएटस आहे, ते जे काही कवी आहेत त्यांनी तेथे बटरफ्लायला पकडलेलं आहे का, तर नाही. येथे पोएट काय केलेला आहे, पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते जे काही बटरफ्लाय आहे ते काय झालेलं आहे, लांब असं उडत गेलेलं आहे. तर हा सेंटेन्स आहे रॉंग. तर इथे आपण फॉल्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर सिक्स्थ वन येथे देण्यात आलेला आहे, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन अ करेक्ट ऑर्डर. तर खाली आपल्याला काही सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत पोएम रिलेटेड. ते सगळे इव्हेंट्स आपल्याला करेक्ट ऑर्डर मध्ये, करेक्ट सिक्वेन्स मध्ये लिहायचे आहेत. जसं की येथे सांगण्यात आलेलं आहे, आय सॉ द बटरफ्लाय, बटरफ्लाय फ्लटर्ड इन द सनशाईन, आय विश टू कॅच इट, बटरफ्लाय फ्ल्यू अवे. तर येथे आपण त्यांना करेक्ट ऑर्डर मध्ये लिहित असताना काय लिहायचं आहे पहिला, तर सगळ्यात पहिला काय येईल पहा, आय सॉ द बटरफ्लाय. तर येथे पोएटने पहिला बटरफ्लाय पाहिलं आणि तो बटरफ्लाय काय करत होता, फडफडत होता, कुठं, सनशाईन मध्ये. तर बी वन तोच आहे. तर त्यानंतर ना तेथे पोएटनं काय विचार केलं की त्या बटरफ्लायला त्याला काय करायचं होतं, कॅच करायचं होतं, पकडायचं होतं. तर सी वन ऑप्शन काय येईल पहा, आय विश टू कॅच इट. आणि डी वन आहे, त्यांनी जसं त्याला पकडण्याचा तेथे प्रयत्न केला तो बटरफ्लाय किंवा ती फुलपाखरू काय झाली, उंच उडून गेली. तर येथे डी वन काय येईल, बटरफ्लाय फ्ल्यू अवे. तर अशा प्रकारे यांना करेक्ट ऑर्डर्स ऑफ इव्हेंट्स मध्ये लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर सेव्हन्थ वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे, डिस्कस असं म्हटलेलं आहे, वाय शुड नॉट वी हार्म बटरफ्लायज ऑर ॲनिमल्स. तर आपण येथे बटरफ्लायज असू दे किंवा दुसरे कुठलेही ॲनिमल्स राहू दे किंवा फुलपाखरू किंवा कुठलेही दुसरे प्राणी राहू दे, त्यांना कधी इजा पोहोचवायची नाही. हार्म म्हणजेच काय, इजा पोहोचवायची नाही म्हणजेच काय, त्यांचे पंख काढायचे नाही, त्यांना दगडाने मारायचे नाही. का असं करायचं नाहीये, तर येथे आपण आन्सर पाहून घेऊ शकतो पहा, we should not harm them because they are living beings that maintain the balance of the nature. Butterflies, for example, help the flowers bloom by spreading pollen. तर त्यांना आपल्याला इजा पोहोचवायची नाही, तर ते सुद्धा काय आहे, नेचर मधले एक इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. ते काय करत असतात, नेचरला मेंटेन करायचं काम करत असतात, निसर्गाला बॅलन्स मध्ये ठेवायचं काम करत असतात. या बटरफ्लाईज मुळे फ्लॉवर्स काय होतात, फुलतात आणि हेच फ्लॉवर्स
फ्रुट्स मध्ये कन्वर्ट होतात. अँड B1 क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे, व्हॉट मेसेज डज द पोएम गिव्ह. तर या पोएम मधून आपल्याला काय मेसेज मिळालं असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे आपण लिहून घेऊ शकतो पहा. द पोएम टीचर्स अस ॲडमायर नेचर्स ब्युटी फ्रॉम अ डिस्टन्स अँड लेट वाईल्ड क्रिएचर्स लिव्ह फ्रीली रॅदर दॅन ट्राईंग टू कॅप्चर देम. तर पोएम मध्ये आपण हे शिकलो की निसर्गातली जे काही ब्युटी आहे, निसर्गातलं जे काही सौंदर्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लांबून पाहायचं आहे. त्या जंगली प्राण्यांना किंवा त्या लिव्हिंग थिंग्सना, लिव्हिंग क्रिएचरना आपण काय करायचं आहे, पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवायचं नाहीये, त्यांना फ्री करायचं आहे. अँड दॅट आफ्टर लास्ट वन आहे, राईट 6-7 लाईन्स ऑन इफ आय वेअर अ बटरफ्लाय और इफ आय वेअर अ बर्ड. तर मी जर बटरफ्लाय असले असते किंवा मी जर बर्ड असले असते, तर अशा या कंपोजिशनवर येथे आपल्याला काय लिहायचे आहे, 6 to 7 लाईन लिहायचे आहे. तर मी येथे लिहिले आहे इफ आय वेअर अ बटरफ्लाय. तर अशा प्रकारे येथे आपण लिहून घेऊ शकतो आणि ते तुम्ही वाचून घेऊ शकता. अँड 9th वन येथे देण्यात आलेला आहे, यूज द फॉलोइंग वर्ड्स टू कम्प्लीट द कन्व्हर्सेशन. खाली आपल्याला कन्व्हर्सेशन देण्यात आलेलं आहे, संवाद देण्यात आलेला आहे आणि हेल्प बॉक्सच्या मदतीनं येथे आपल्याला कन्व्हर्सेशन जे काही सेंटेन्सेस आहेत ते काय करायचे आहेत, कम्प्लीट करायचे आहेत. तर कोण बोलत आहेत पहा, एकमेकांशी कोणाशी संवाद चाललेला आहे तर समजून घेऊया. तर खाली समृद्धी, सृजन आणि मयूर यांच्यात काय चाललेलं आहे, कन्व्हर्सेशन चाललेलं आहे, संवाद चाललेला आहे. चला तर पाहून घेऊया काय म्हणत आहेत ते. समृद्धी काय म्हणते पहा, लुक द बटरफ्लाईज आर अ व्हेरी डॅश डॅश. तर ती काय म्हणते सृजन आणि मयूरला, तर बटरफ्लाय बघा काय आहे, तर येथे काय येईल, कॅच येईल, ब्युटिफुल येईल, फ्लावर येईल, हार्म येईल, फ्लाय येईल, फ्रेंड्स येईल. तर बटरफ्लाईज कसे असतात, सुंदर असतात. कसे असतात, सुंदर असतात. तर येथे आपण लिहून घेऊ शकतो, लुक द बटरफ्लाईज आर अ व्हेरी ब्युटिफुल. तर सृजन सुद्धा काय म्हणते पहा, यस दे आर फ्लाइंग नियर द डॅश डॅश. तर ते बटरफ्लाय कुठे उडत आहेत, तर कॅच म्हणू शकतो का तिथं, ब्युटिफुल म्हणू शकतो का, तर फ्लावर कुठं उडत आहे ते बटरफ्लाय, तर ते फ्लावरच्या जवळ, नियर द फ्लावर, फ्लावरच्या जवळ उडत आहे. तर येथे आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा, यस दे आर फ्लाइंग नियर द फ्लावर्स. मयूर काय म्हणतोय पहा, लेट्स अस डॅश डॅश वन बटरफ्लाय. तर येथे मयूरला काय करायचं आहे, त्यातल्या एका बटरफ्लायला काय करायचं आहे, पकडायचं आहे. पकडायलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॅच असे म्हणतात. लेट्स अस कॅच वन बटरफ्लाय. तर समृद्धी काय म्हणते पहा, जसं मयूर म्हणाल्यामुळे ती काय म्हणते, नो प्लीज डू नॉट हार्म देम. त्यांना इजा पोहोचवू नको, त्यांना त्रास देऊ नकोस, असं येथे समृद्धी त्या मयूरला सांगते. तर येथे हार्म येईल, नो प्लीज डू नॉट हार्म देम. तर सृजन काय म्हणते पहा, वाय शुड वी नॉट कॅच देम. का आपण त्यांना पकडायचं नाही, असं सृजन येथे समृद्धीला विचारते. तर समृद्धी सुद्धा काय म्हणते पहा, बटरफ्लाईज आर आवर डॅश डॅश. तर बटरफ्लाईज आपले काय आहेत, फ्रेंड्स आहेत. काय आहेत, फ्रेंड्स आहेत. दे हेल्प प्लांट्स. तर ते प्लांटिंग साठी काय करतात, हेल्प करतात. तर मयूर काय म्हणतो पहा, यू आर राईट. तू काय आहे, करेक्ट आहे. लेट बटरफ्लाईज, इथं काय म्हणायचं आहे, फ्लाय फ्रीली. तर त्याला काय करूया आपण, फ्रीली उडण्यासाठी सोडून देऊया, असं येथे मयूर आपल्याला सांगतोय. तर अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन आपण लिहून घेऊ शकतो. अँड 10th वन येथे देण्यात आलेलं आहे, राईट अँड इन्व्हिटेशन टू युअर फ्रेंड टू विजिट अ बटरफ्लाय गार्डन पार्क सँच्युरी. तर येथे तुमच्या फ्रेंडला काय लिहायचं आहे, एक लेटर लिहायचं आहे, इन्व्हाइट करायचं आहे, त्याला बोलवायचं आहे. कुठं बोलवायचं आहे, तर तुम्ही कुठं चाललात, व्हिजिट करायला चाललात, भेट द्यायला चाललात. कुठे, बटरफ्लाय गार्डनला तरी चाललात किंवा बटरफ्लाय पार्कला तरी चाललात किंवा बटरफ्लाय सँच्युरीला तरी चाललात. तर तुम्ही जात आहात, तर त्याला सुद्धा येण्याचं येथे इन्व्हिटेशन तुम्ही लेटर लिहित आहात. तर तुम्ही अशा प्रकारे लिहून घेऊ शकता पहा, डिअर अमित. तर तुमच्या फ्रेंडचं नाव काय आहे ते इथे तुम्ही लिहून घेऊ शकता. आय होप यू आर डुईंग वेल. तर तू खूपच चांगलं करत आहे अभ्यास वगैरे, हे मला माहित आहे. आय एम प्लॅनिंग अ विजिट टू द लोकल बटरफ्लाय पार्क धिस सॅटरडे मॉर्निंग. तर मी प्लॅन करत आहे की या सॅटरडेला सकाळी सकाळी आपल्या भागातील बटरफ्लाय पार्कला जाऊन व्हिजिट द्यावं, हे माझं प्लॅनिंग चालू आहे.
It is full of vibrant flowers and hundreds of colorful butterflies flying around them. तर त्या पार्कमध्ये, त्या सँच्युरीमध्ये सुंदर असे फूल आहेत, व्हायब्रंट फ्लावर्स आहेत आणि त्या फ्लावर्सच्या आजूबाजूला 100 पेक्षा जास्त प्रकारचे तिथे आपल्याला बटरफ्लाईज दिसून येतात. I would love for you to come along with me so we can explore the park together. Let me know if you can make it. तर काय करूया, आपण दोघंजण काय करूया, जाऊया आणि आपलं नॉलेज काय करूया, एक्सप्लोर करूया. दोघंजण मिळून काय करूया, व्हिजिट करूया आणि आपलं नॉलेज वाढवूया. आणि जर तुला यायचं असेल तर मला लवकरात लवकर कळव, असं येथे राहुल अमितला लेटर लिहितोय. युअर फ्रेंड राहुल. अशा प्रकारे हे इन्व्हिटेशन लेटर आपण लिहून घेऊ शकतो. 11th देण्यात आलेला आहे, फाइंड अँड राईट द हिडन वर्ड्स फ्रॉम द वर्ड्स बटरफ्लाय. तर बटरफ्लाय मधून आपल्याला हिडन वर्ड्स लिहायचे आहेत, तर अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो. पहा, बटर फ्लाय, टब, बेट, फेल्ड, ट्राय. अँड 12th वन आहे, राईट मीनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग फॉलोइंग वर्ड्स. तर ह्या वर्डचा वापर करून येथे आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत, सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. जसं की बटरफ्लायचं येईल, अ कलरफुल बटरफ्लाय लँडेड जेंटली ऑन अ लीफ. दॅट आफ्टर फ्लावर येईल, द स्वीट सेंट ऑफ द रोज फ्लावर फिल्ड द मॉर्निंग एअर. अँड लास्ट वन आहे, गार्डन. वी लव टू प्ले गेम्स टुगेदर इन द ग्रीन गार्डन एव्हरी इव्हनिंग. तर अशा प्रकारे येथे आपण एक्सरसाइज एक्सप्लेन करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.6 द बटरफ्लाय हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.